आपण चांगली सवय सुरू करतो. पहिले काही दिवस मोटिवेशन असतो, पण काही दिवसांनी तीच सवय तुटते. याचं कारण काय? आपण बदल खूप मोठा करण्याचा प्रयत्न करतो. जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचा मुख्य विचार अगदी साधा आहे. मोठा बदल घडवण्यासाठी मोठी सुरुवात करण्याची गरज नाही. रोज फक्त 1% चांगलं होण्याचा प्रयत्न करा. 1% बदल एका दिवसात फारसा जाणवत नाही, पण रोजची छोटी सुधारणा सातत्यानं होत राहिली तर काही काळानंतर त्याचा परिणाम मोठा होतो. उदाहरणार्थ, तुम्हाला पुस्तक वाचायची सवय लावायची आहे. पहिल्याच दिवशी 50 पानं वाचण्याचं टार्गेट ठेवण्याऐवजी फक्त 2 पानं वाचा. एक्सरसाइज सुरू करायची आहे. पहिल्याच दिवसापासून 1 तास वर्कआउट करण्याऐवजी 5 किंवा 10 मिनिटांनी सुरुवात करा. कारण सुरुवातीला तुमचं लक्ष मोठा रिझल्ट मिळवणं नाही. तुमचं लक्ष आहे ती सवय रोज रिपीट करणं. ॲटॉमिक हॅबिट्समधली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गोल्सपेक्षा सिस्टम्स जास्त महत्वाचे आहेत. गोल म्हणजे मला 10 किलो वजन कमी करायचंय, पण सिस्टम म्हणजे मी रोज चालणार, माझ्या खाण्याकडे लक्ष देणार आणि माझी रुटीन सुधारत राहणार. गोल तुम्हाला दिशा देतो, पण सिस्टम तुम्हाला रोज पुढे घेऊन जातो. म्हणून फक्त मला सक्सेसफुल व्हायचंय असं म्हणण्यापेक्षा यासाठी मी आज कोणतं छोटं काम करू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारा. आता पुस्तकातील आणखी एक पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे आयडेंटिटी. मला पुस्तक वाचायची सवय लावायची आहे असं म्हणण्याऐवजी स्वतःला विचारा, मला कोणत्या प्रकारची व्यक्ती बनायचं आहे. जर तुम्हाला रीडर बनायचं असेल तर रोज काही पानं वाचा. तुम्ही प्रत्येक वेळी पुस्तक उघडता तेव्हा तुम्ही स्वतःला सांगत असता, मी वाचणारी व्यक्ती आहे. तसंच मला एक्सरसाइज करायची आहे याऐवजी मी माझ्या हेल्थची काळजी घेणारी व्यक्ती आहे असा विचार करा. कारण तुमच्या प्रत्येक छोट्या ॲक्शनमधून तुमची आयडेंटिटी तयार होत असते. आणि म्हणूनच हॅबिट बदलण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे, सुरुवात खूप छोटी करा. 2 पानं वाचा, 5 मिनिटं चालायला जा, एक हेल्दी डिसिजन घ्या, पण ते रिपीट करा. कारण अधूनमधून केलेली मोठी मेहनत तुमचं आयुष्य बदलत नाही. दररोज केलेली छोटी कृती बदल घडवते. ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवतं. तुम्हाला परफेक्ट होण्याची गरज नाही. फक्त कालपेक्षा आज 1% चांगलं होण्याचा प्रयत्न करा. कारण छोटा बदल लगेच दिसत नाही, पण तोच बदल सातत्यानं केला तर एक दिवस तुम्हाला जाणवेल, तुम्ही फक्त तुमच्या हॅबिट्स बदललेल्या नाहीत, तुम्ही स्वतःलाच बदललं आहे. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या फ्युचर सेल्फसाठी आज कोणता छोटासा बदल करू शकतो. तो छोटा असला तरी चालेल, फक्त सुरुवात करा. 1% बेटर एव्हरी डे. अशाच पुस्तकांमधून मिळणारे प्रॅक्टिकल लाईफ लेसन्स सोप्या मराठीत ऐकण्यासाठी मराठी माइंडसेटला सबस्क्राईब करा. विचार बदला, सवयी बदला आणि हळूहळू आयुष्य